सो हेलो एवरीवन, चला आज अपन पाहिजे डायहाइब्रिड क्रॉस। इसके पहले जो वीडियो बनाया था, जो लेक्चर हुआ था, उसमें हमने देखा था मोनोहाइब्रिड क्रॉस और मेंडल ने जो 7 कॉन्ट्रास्टिंग कैरेक्टर्स दिए थे उसके बारे में हमने बात किया था। ठीक है, तो आज के लेक्चर में हम देखेंगे डायहाइब्रिड क्रॉस। जिस बच्चों को या जो भी स्टूडेंट्स है उनको अगर मोनोहाइब्रिड क्रॉस अच्छी तरह से समझ में आया है तो आज का डायहाइब्रिड क्रॉस आपको इजीली समझ में आएगा। देन अब रही बात कौन सी कि 10th सीबीएसई के जो बच्चे हैं उनको आपके सिलेबस में हेरिडिटी एंड इवोल्यूशन नाम का एक टॉपिक दिया गया है। उसमें जो हेरिडिटी का पार्ट आता है उसमें मोनोहाइब्रिड एंड डायहाइब्रिड का कंसेप्ट है। राइट, आपको एक्स्ट्रा दिमाग लगाने की जरूरत नहीं है। जो इस टॉपिक में कल का जो मोनोहाइब्रिड था और आज का जो डायहाइब्रिड दिया गया है उससे ही आपका वो टॉपिक कव्हर हो जाएगा। रही बात आपल्याकडे जे स्टेट बोर्डचे 10वीचे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे सुद्धा सायन्स पार्ट सेकंड मध्ये पहिला टॉपिक दिलेला आहे। त्या विद्यार्थ्यांसाठी पण हा आजचा व्हिडिओ असेल। त्याच्यानंतर 12वीच्या सिलेबस मध्ये जो 4th टॉपिक आपल्या बायोलॉजीला दिलेला आलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा मेन टॉपिक आपला हाच आहे। ठीक आहे, म्हणून आजचा जो व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये डायहाइब्रिड क्रॉस थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे, पण आपण त्याला इझिली करून तुमच्या लेवलला येऊन तुमच्यासाठी कोणत्या पद्धतीने सोपी भाषा वापरता येईल, पटकन तुमच्या डोक्यामध्ये कोणतं माध्यमातून आम्हाला बसता हे डायहाइब्रिडला तुमच्याकडे बसवता येईल याचा प्रयत्न असेल। तरी पण काही विद्यार्थ्यांना काही डाऊट्स असतील किंवा महत्वाचं कसं राहतं की कोणता गॅमेट कुठं घ्यायचा, एखादा गॅमेट डॉमिनंट आहे, एखादा गॅमेट रेसिसिव्ह आहे, तो जर खाली वरी झाला किंवा तुझा पुढे मागे झाला तो येणारा रेशियो त्याच्यामुळे चुकू शकतो। ओके, इसलिए जब भी आप गैमेट लोगे दिमाग ठंडा रख के ही गैमेट लेना है। कैसे क्रॉसिंग करना है आज के इस टॉपिक में देखेंगे। आज का टॉपिक है डायहाइब्रिड क्रॉस। ठीक है, आजचा जो टॉपिक आहे तो डायहाइब्रिड क्रॉस आहे ज्याच्यामध्ये 2 डिफरंट पॅरेंट्सला आपल्याला कंबाईन करायचे। मग आजच्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला जो एक्झाम्पल घ्यायचे आहे त्याच्यामध्ये सीड कलर अँड सीड शेप असे 2 पॅरेंट्स आपण घेऊन त्यांच्यापासून कसं डायहाइब्रिड तयार होतं हे आपल्याला बघायचं आहे। ठीक आहे, मग डेफिनेशन काय सांगते बघा, ए क्रॉस बिटवीन पॅरेंट्स डिफरिंग इन 2 हेरिटेबल ट्रेट्स। 2 वेगवेगळ्या हेरिटेबल ट्रेट मध्ये जर पॅरेंट्स डिफर करत असतील तर त्याला सोप्या भाषेत काय म्हणायचं, त्याला डायहाइब्रिड क्रॉस असं म्हटलं जातं। ठीक आहे, मग एक्झाम्पल मध्ये काय पाहिजे आपण, येलो सीड सोबत, म्हणजे इकडे एक्झाम्पलचं सोपं होतं, अर्थ काय घ्यायचा तर येलो सीड काय आहे तर सीड कलर आहे। राईट, आपण जे काल 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर घेतले होते त्याच्यापैकीच राऊंड आणि रिंकल काय आहे तर सीड शेप आहे। ओके, हे आपण काल पाहिलं होतं। आता आजच्या व्हिडिओमध्ये काय पाहायचंय तर यांची क्रॉसिंग कशी करायची ते बघायचंय। ठीक आहे, तर सोपं डोकं लावायचं हातानं, म्हणजे आपल्याकडे एक सोपी म्हण आहे बघा, हातानं डोक्याचं वजन वाढून घ्यायचं नाही, सोपं डोकं लावायचं। काय डोकं लावायचं हे बघा, इथून सुरुवात करायची। पॅरेंटच्या समोर काय दाखवायचे आपल्याला, मेल इंटू फिमेल। ओके, आता इथं जे तुमच्या समोर दिलेलं आहे बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला असं काही दिलेलं नसतं, तुम्हाला स्वतःचं डोकं लावून ते काम करायचं असतं। ठीक आहे, मग इथं लक्ष घ्या, हे बघा, हे इकडे जे 2 जण आहेत ना हे डॉमिनंट आहे। कोण आहेत हे डॉमिनंट, मी काल सांगितल्या पद्धतीने डॉमिनंट म्हणजे कोण आहेत, मेल। इकडे जे 2 जण आहेत हे आहेत रेसेसिव्ह। रेसेसिव्ह कोण होता, रेसेसिव्ह ही फिमेल होती। राईट, मग आता इथं बघा फिनोटाईप। आता फिनोटाईप मध्ये काय डोकं लावणार तर सोपं डोकं लावायचं, येलो राऊंड। बघा आले का मेल पॅरेंट इथं इंटू, आता येल्लो सोबत, इथं येल्लो आहे मला इथं पहिल्यांदा काय घेणार ग्रीन घेणार, येल्लो सोबत ग्रीन आणि राऊंड सोबत रिंकल। ओके, इथं कन्फ्युजन करायचं नाही, इथं जर अगोदर राऊंड असेल तर पहिल्यांदा इथं रिंकल असेल, इथं अगोदर येल्लो असेल तर इथं ग्रीन असेल। जे इथं पॅरेंट्स घेतलेले आहेत त्याच्यानुसार तुम्हाला इथं दाखवायचं असतं। ठीक आहे, नंतर त्याचा जिनोटाईप दाखवायचा। आता जिनोटाईप मध्ये काय, आपण येल्लो साठी कॅपिटल वाय, राऊंड साठी कॅपिटल आर घेतलं होतं। नंतर ग्रीन साठी स्मॉल वाय आणि रिंकल साठी स्मॉल आर आपण दाखवलं होतं, बरोबर। मग आता ह्याच्या पुढे गेलात
तर मी अगोदर सांगितल्या पद्धतीने हे बघा, हे होमोझायगस गॅमेट आहे. कोणते गॅमेट आहे ते? होमोझायगस. मग जर होमोझायगस गॅमेट असतील तर त्यातला एकच गॅमेट पुढे ट्रान्सफर होतो. हा बघा, हे दोघं जण सारखे होते, एकच गैमेट पुढे आला. यहाँ पे भी ये दो सेम है, एक ही आगे ट्रांसफर हो गया. देखो अब यहाँ पे हर जगह से एक ही गैमेट ट्रांसफर हो जाएगा. ठीक है, अब इनको क्या करना है, जैसे मैं आपको बता रहा हूं कि हमने येलो के साथ किसको दिया है? ग्रीन को. राउंड के साथ किसको दिया है? रिंकल्ड को. तो एक बात दिमाग में बिठा लो कि इनको उन्हीं की गैमेट के साथ बिठाना है. इसके साथ इसको और इसके साथ इसको बिठा लो. कैपिटल वाई, स्मॉल वाई, कैपिटल आर, स्मॉल आर. ये आ गया आपका F1. अब यहाँ पे एक बात दिमाग में बिठाओ. कौन सी बात दिमाग में बिठाना है? F1 में आपके पास 4 गैमेट्स आए हैं, राइट? तो 4 में से सेकंड एंड फोर्थ को साइलेंट रहना है. आपके पास जो फर्स्ट एंड थर्ड गैमेट आता है, बस आपको उसी के ऊपर आपका रेशियो बनाना है. कैसे? देखो अभी यहाँ पे फर्स्ट गैमेट क्या है? कैपिटल वाई. कैपिटल वाई स्टैंड फॉर येलो, राइट? और कैपिटल आर फॉर राउंड. मैंने अभी जैसे बताया था वैसे ही आपका F1 क्या आ गया? येलो राउंड आ गया. इट मीन्स व्हाट? 4 में से सेकंड एंड फोर्थ गैमेट को आपको साइलेंट रखना है. रही बात एक्सप्रेस कौन सा होगा? फर्स्ट एंड थर्ड गॅमेट विल बी एक्सप्रेस. ठीक आहे. आता पुढे बघा, आता आपण जो मोनोहायब्रिड मध्ये डोकं लावलं होतं, हे आलं का लक्षामध्ये? हे दोघं जण इथं दोघं जण सारखे आहेत, हे सगळेजण होमोझायगस आहेत. हे होमोझायगस असल्यामुळे हे एकच गॅमेट पुढे ट्रान्सफर झालेला आहे. ओके, आता हे एक गॅमेट पुढे ट्रान्सफर झालेला असल्यामुळे मग आपण पुढे घेतल्यानंतर प्रत्येकाची पेरिंग इथं लावायची. म्हणजे येलो सोबत कोण होता? ग्रीन. राऊंड सोबत कोण आहे? रिंकल. मग आपण त्याच्यानुसार बसून दिलं. हे बघा, येलो सोबत येलो, त्यासोबत हा ग्रीन आला. राऊंड सोबत राऊंड, इथं हा आर इथं आला. हे समजलं का? हे समजल्यानंतर मी काय सांगितलं तुम्हाला की फक्त फर्स्ट आणि थर्ड कॅरेक्टर विल बी एक्सप्रेस, सेकंड अँड फोर्थ कॅरेक्टर विल बी सायलेंट. अकॉर्डिंग टू दिस the F1 will be expressed in the form of yellow round. F1 काय आलं आपल्याकडं? येलो राऊंड आलं. सीईटीच्या परीक्षेमध्ये आणि बोर्डाच्या परीक्षेमध्ये सुद्धा एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, कशा पद्धतीने याला एक्सप्रेस केलं जातं. मग महत्वाचं काय घ्यायचं आता याच्या पुढे महत्वाचं घ्यायचं, F1 ची क्रॉसिंग आपल्याला F1 सोबत करायची आहे. मग कशी करणार? हे बघा, इथं 3 पद्धतीने लिहू शकतात. F1 क्रॉस विथ F1, किंवा तुम्ही येलो सीड किंवा सॉरी येलो राऊंड इनटू येलो राऊंड असंही लिहू शकता. नसेल तर सोपी मेथड लावायची, कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर इनटू कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. ठीक आहे, म्हणजे हे ऍज इट इज खाली घ्या. पण ह्या पद्धतीने पण लिहू शकतो. पण बेस्ट ऑप्शन काय वापरायचा? बेस्ट ऑप्शन म्हणजे तुम्ही हे घेऊ शकता. का घ्यायचं? तर इकडे लक्ष द्या. आता आपल्याला आता याची क्रॉसिंग याच्या सोबत करायची. इकडं होमोझायगस गॅमेट होते, पण आता इथं होमोझायगस आहेत का? प्रत्येकासोबत बघा, ह्या कॅपिटल सोबत स्मॉल आहे, म्हणजे हे दोघं जण सारखे नाहीयेत, वेगवेगळे आहेत. मग आपल्याला काय करायचं? कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर इनटू कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर, राईट? मग आता काय करायचं आपल्याला? तर आपल्याकडे इथं कलर सीड आहे आणि इकडं शेप ऑफ सीड आहे. ओके, मग व्यवस्थित लक्ष द्या. गॅमेट पुढे मागे होतो, कन्फ्युजन झालं नाही पाहिजे. हे बघा, ह्या येल्लो सोबत हा राऊंड दाखवा. म्हणजे तुमचा एक गॅमेट कसा तयार झाला? कॅपिटल वाय कॅपिटल आर, नंतर कॅपिटल वाय सोबत स्मॉल आर, कॅपिटल वाय स्मॉल आर. ओके, नंतर हे बघा, आता कॅपिटल वाय सोबत इकडे दोघं झाले. नंतर काय करायचं? स्मॉल वाय कॅपिटल आर, नंतर स्मॉल वाय स्मॉल आर. बघा, आलं का लक्षामध्ये? हे अशा पद्धतीने गॅमेट येतात. कॅपिटल वाय सोबत कॅपिटल आर, कॅपिटल वाय सोबत स्मॉल आर, म्हणजे इकडल्या सोबत हे दोघं जण. नंतर स्मॉल वाय सोबत कॅपिटल आर, स्मॉल वाय सोबत स्मॉल आर. सोपं डोकं लावायचं. गॅमेट पुढे पाठीमागे झालं नाही पाहिजे. जर इथं कॅपिटलच्या ठिकाणी स्मॉल आणि स्मॉलच्या ठिकाणी कॅपिटल जरी झालं तर आपला जो 9:3:3:1 and 1:2:2:4:1:1:2:1 हा जो रेशिओ येणार आहे तो येत नाही. पुढे मागे मिस्टेक होऊ शकते.
काळजीपूर्वक हँडल करायचं. ठीक आहे. आता पुढे काय आहे, पुढे पण सेमच आहे. मग याला काय करायचं, कॅपिटल वाय कॅपिटल आर कॅपिटल वाय कॅपिटल वाय स्मॉल आर स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल वाय स्मॉल आर, हे झाले आपले गॅमेट. ओके. आता ह्याच्या पुढचं महत्वाचं कन्सेप्ट काय आहे, तर आपल्याकडे चेकर बॉक्स येतो. ओके. आता चेकर बॉक्स आल्याच्या नंतर या चेकर बॉक्स किंवा याला पुन्नेट स्क्वेअर सुद्धा म्हटला तरी चालतं. मी काल सांगितल्या पद्धतीने रेजिनाल्ड सी पुन्नेट नावाच्या सायंटिस्टनं हा बॉक्स तयार केलेला असल्यामुळे किंवा त्याच्या पद्धतीने ही सिस्टीम चालते म्हणून ह्यांना पुन्नेट स्क्वेअर नावाचं ओळखलं जातं. आता काय करायचं, मग आपल्याकडे 4 गॅमेट मेल कडले आहेत, 4 गॅमेट फिमेल कडले. ओके. मग त्याच्यानुसार 16 बॉक्सेस तयार करायचे. किती बॉक्सेस तयार करायचे, 16. हे बघा, हा 1, हे 2, हे 3 आणि इथे पुढे हा चौथा 4. झाले का तयार, बघा 4 चोक 16. राईट. आणि पुढे काय, इथं बघा, मग आता इथं मेल आणि हे फिमेल सिम्बॉल ठेवा. आता तुम्ही सुरुवात कुठून करायला, इथून करा किंवा तिकडून करा, हरकत नाही, पण जो सिक्वेन्स घेतलाय त्याच सिक्वेन्सनं ठेवायचं. कॅपिटल वाय कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल वाय स्मॉल आर. बघा आलं का. नंतर पुढे कॅपिटल वाय कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल वाय स्मॉल आर. समजलं. आता हे जसं आपण घेतलं याच्यानुसार आपल्याला गॅमेट्स घ्यायचे. आता डोकं सोपं लावायचं. काय डोकं सोपं लावणार तुम्ही, सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं. इकडं सोपं डोकं असं लावायचं की आपण इथे दाखवत असताना पहिल्यांदा काय दाखवलंय, येलो. राईट. मग आता इथं डोकं काय लावायचं, हे बघा, इथलं कॅपिटल हे कॅपिटल दोघंही वाय वाय एकत्र आणले का. नंतर कॅपिटल आर कॅपिटल आर. ओके. आता इथं बघा कॅपिटल वाय इथं कॅपिटल इकडे स्मॉल आहे, मग अगोदर कॅपिटल घ्यायचं नंतर स्मॉल घ्यायचं. आता इथं बघा, इथं काय आहे, स्मॉल लेटर आहे, पण इथं काय आहे, कॅपिटल आहे, म्हणजे अगोदर डॉमिनंट कॅरेक्टर नंतर रेसेसिव्ह. आता दोन्ही पण कॅपिटल कॅपिटल. आता इथं बघा, इथं दोन्ही रेसेसिव्ह आहेत पण इकडे दोन्ही डॉमिनंट आहेत, मग अगोदर डॉमिनंट नंतर रेसेसिव्ह परत डॉमिनंट परत रेसेसिव्ह. समजलं. पुढे गेलात, इथं बघा, आता कॅपिटल वाय इथं कॅपिटल आर आहे नंतर स्मॉल आर आहे, नंतर कॅपिटल कॅपिटल दोन्हीकडे पण स्मॉल आहे. ओके. नंतर कॅपिटल स्मॉल बघा कसं आलं, कॅपिटल इकडे असल्यामुळे हे कॅपिटल इथं, इकडे स्मॉल असल्यामुळे हे इथं स्मॉल, इकडे कॅपिटल आहे म्हणून हे कॅपिटल आणि इकडे स्मॉल असल्यामुळे हे इथं स्मॉल. कन्फ्युजन होता कामा नये, एकदम इझिली सांगत आहे. ओके. नंतर इथं बघा, आता इथं डॉमिनंट आहे, आपण ज्या बॉक्स मध्ये आहे त्या बॉक्स मध्ये आपल्या लेफ्ट साइडला आणि वरच्या साइडला काय दिलेलं आहे ते बघायचं. हे बघा, कॅपिटल वाय आलं का. आता इथं स्मॉल आहे, मग इथं नंतर स्मॉल दाखवा, दोन्हीही पुढे स्मॉलच आहेत. ओके. पॉइंट क्लिअर. नंतर इथं कॅपिटल वाय कॅपिटल आर इथं कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. त्या ठिकाणी पाहिजे बघा, सुरुवातीला दोघंही स्मॉलच आहेत, नंतर कॅपिटल आर परत स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. ओके. आता पुढे गेला कॅपिटल स्मॉल पुढे कॅपिटल स्मॉल अजून पुढे गेला तर स्मॉल वाय बघा दोन्हीकडे आहे, नंतर कॅपिटल आर स्मॉल आर आणि इथं सर्वच काय असतील, स्मॉल वाय आणि स्मॉल आर असतील. म्हणजे सोप्या भाषेमध्ये जिथं आपण कॅपिटल शब्द बोलत आहोत तो डॉमिनंट आहे आणि जो स्मॉल बोलत आहे तो रेसेसिव्ह वर्ड येतो. ठीक आहे. मग आता मी इथं ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं होतं की तुमचा पहिला आणि तिसरा गॅमेट काय आहे त्याच्यानुसार आपला फिनोटिपिक आणि जिनोटिपिक रेशो तयार करायचा. आता याला सोप्या भाषेत काय म्हणलं जातं, याला सोप्या भाषेमध्ये F2 असं म्हणायचं. इथं F1 होतं म्हणजे फर्स्ट फिलियल जनरेशन, ह्या पॅरेंट्स पासून आपल्याला हे मिळालं होतं. हे दोघ जण एक्सप्रेस होताना इथं बघा, इथं आपण काय केलं होतं, कलर आणि शेप हे एकत्र केलं होतं. बरोबर आहे. सॉरी, सेपरेटली आपण ह्यांच्या मिक्सिंग केलं होतं. इथं हे दोघ जण एकत्र आले, येल्लो आणि राऊंड दोन्हीही पॅरेंट इथं एकत्र एक्सप्रेस होत आहेत म्हणून याला काय म्हटलं जातं,
म्हणून याला बनायचं डाय हायब्रिड क्रॉस. ठीक आहे. आता इथं तुम्हाला रिझल्ट लिहिताना काय रिझल्ट दाखवायचा असतो, तो सोपा रिझल्ट दाखवायचा. काय तर फिनोटिपिक रेशिओ ऑफ डाय हायब्रिड क्रॉस इज. मग कसं दाखवणार हे बघा. आपल्याकडे सगळ्यात अगोदर हे बघायचं काय ते F1 काय आलेलं आहे. मग F1 पहिल्यांदा घ्यायचा येलो राऊंड. ठीक आहे. मग येलो ऍज इट इज ठेवा. नंतर काय करायचं, राऊंडच्या ठिकाणी इथं रिंकल्ड आणा. ओके. आता रिंकल्ड कसं ते सांगतोय. पहिला आणि तिसरा गॅमेट चेक करायचा आपल्याला, पहिला आणि तिसरा, त्याच्यानुसार. आता येलो झालं. नंतर इथं इथं हे बघा, आणखी सोपं तुम्हाला समजून सांगायचं मला इथे बघा. हा पहिला बॉक्स काय आहे, येलो राऊंड आला का, येलो राऊंड. दुसरा बॉक्स काय आहे, येलो रिंकल्ड आला. नंतर ग्रीन राऊंड आहे का, ग्रीन राऊंड. आणि शेवटचा बॉक्स काय दिला बघा, ग्रीन रिंकल्ड. म्हणजे फिनोटिपिक रेशिओ कसा काढायचा, तर हे अशा पद्धतीने काढायचं. एकदम सोपी मेथड आहे. समजलं काय ते. इथं येलो राऊंड पहिल्यांदा आहे, दुसऱ्यांदी काय येलो रिंकल, तिसऱ्यांदी काय आहे ग्रीन राऊंड, आणि चौथ्याला काय दिलेलं आहे ग्रीन रिंकल. आता इथं आपलं डोकं काय लावायचं आहे, इथं सोपं डोकं लावायचं. इथं प्रत्येक ह्या 16 बॉक्स मध्ये पहिला आणि तिसरा गॅमेट काय तो बघायचा. तर आपण आता काउंटिंग करूयात येलो राऊंडची. ओके. हे बघा, येलो राऊंड 1 कॅपिटल वाय कॅपिटल आर. येलो राऊंड 1, हे 2, 3, 4, हे 5, सॉरी हे 6, 7, हे 8 आणि हा 9. तुमच्याकडे येलो राऊंडचे 9 बॉक्सेस येतात. ठीक आहे. नंतर येलो रिंकल म्हणजे पहिल्यांदा कॅपिटल वाय आणि नंतर स्मॉल आर. येलो रिंकल्ड 1, येलो रिंकल्ड 2, येलो रिंकल्ड 3. बघा आहेत का, आणखी कुठे तुम्हाला दिसत आहेत का, तर नाही, कारण एवढेच बॉक्स असतात. ठीक आहे. नंतर ग्रीन राऊंड. ग्रीन राऊंडचा अर्थ काय घ्यायचा, पहिल्यांदा स्मॉल वाय नंतर कॅपिटल आर. हे बघा, स्मॉल वाय कॅपिटल, स्मॉल वाय कॅपिटल, स्मॉल कॅपिटल. किती बॉक्स आले, 3. आणि एकच बॉक्स असा आहे ज्याच्यामध्ये पहिला आणि तिसरा हा स्मॉल लेटर मध्ये असतो, ज्याला आपण रेसेसिव्ह असं म्हणायचं. म्हणजे डाय हायब्रिडच्या क्रॉस एक्सपेरिमेंट मध्ये तो आपल्याकडे जे 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहेत त्यापैकी तुम्ही कोणतेही कॅरेक्टर घेऊन जर क्रॉसिंग करत असाल तर तुमचा फिनोटिपिक रेशिओ डाय हायब्रिडचा हाच येतो, 9:3:3:1. ठीक आहे. आता हे झालं फिनोटिपिक रेशिओ. आता आपल्याला महत्वाचं काय आहे, आपल्याला आता महत्वाचं येतं तर जिनोटिपिक रेशिओ. ठीक आहे. जिनोटिपिक रेशिओ ऑफ डाय हायब्रिड क्रॉस. आता हे बघा, हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे, लक्ष व्यवस्थित द्या. मी मगाशी सांगितल्या पद्धतीने काय रेशिओ सांगितलं होता, 1:2:2:4:1:2:1:2:1. बघा इथं 9 आणि 3 किती झाले, 12. 12 आणि 3 15 आणि 1 16. इथं काउंटिंग करा, हे 3, 3 आणि 2 5, 5 आणि 4 9, 10, 11, 12, 13, 14, 15 आणि 1 16. आता हे जिनोटिपिक रेशिओ काढायचा कसा, भरपूर जणांचा कन्फ्युजन चालतं. सोपी मेथड सांगतो. हे बघा, आपल्याला इथून सुरुवात करायची. म्हणजे हा आपला इथं जे मी लिहित आहे तो सिक्वेन्शियलचा नंबर लिहित आहे, म्हणजे तो सिक्वेन्स आहे. ठीक आहे. म्हणजे हा आपण 1 नंबरला दिला, हा आपण 2 नंबरला दिला, 3, 4, 5, 6, 7, हे 8 आणि हे 9. आपल्याला तो सिक्वेन्स लावायचा. तर कसं लावणार, हे बघा, तुमचा पहिला बॉक्स इथं, ह्या पहिल्या बॉक्स मध्ये 4ला 4 गॅमेट हे कॅपिटल आहे तर डॉमिनंट आहे का. मग इथं बघा काय दाखवायचं, इथं दाखवा कॅपिटल वाय कॅपिटल वाय कॅपिटल आर कॅपिटल आर. ह्याचे आपल्याकडे किती बॉक्स आहेत, एकच बॉक्स आहे. आता दोन्हीकडे चला, इकडे पण चला आणि इकडे पण चला. बघा, पहिल्यांदा 3 कॅपिटल आहेत, नंतर स्मॉल आहे, म्हणजे कॅपिटल वाय कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. असे आपल्याकडे किती बॉक्स आहेत, 2 बॉक्स आहेत. ठीक आहे. पुढे गेला तर हे बघा, हा इथं 3 नंबर आहे, इथं पण 3 नंबर आहे. याच्यामध्ये पहिला तिसरा आणि चौथा, पहिला तिसरा चौथा कॅपिटल आहे आणि दुसरा स्मॉल लेटर मध्ये येतो, कॅपिटल स्मॉल कॅपिटल कॅपिटल. किती बॉक्स आपल्याकडे, 2च बॉक्स आहेत. ठीक आहे. आता पुढे गेला, हे बघा इथं हा 4 नंबर, हा 4 नंबर, हे पण 4 नंबरला दाखवा, हे पण 4 नंबरला. म्हणजे पहिला आणि तिसरा कॅपिटल आहे, बाकी दुसरा आणि चौथा स्मॉल लेटर मध्ये. मग ह्याचे बॉक्स किती आपल्याकडे,
कॅपिटल स्मॉल किती बॉक्स आले 4. आता ह्याच्या पाठीमागे इकडे आलात हे बघा इथं शिल्लक बॉक्स आहे. ह्याच्यामध्ये पहिले 2 कॅपिटल दुसरे 2 रेसिसिव्ह आहे. म्हणजे हे आपल्याकडं एकच बॉक्स आहे. ठीक आहे. ह्याच्या पुढे गेला हे बघा इथं 6 नंबर आहे, इथं पण 6 नंबर आहे. याच्यामध्ये पहिला कॅपिटल आहे, नंतर बाकी सर्व स्मॉल लेटर मध्ये बघा आहे का इथं आणि इथं. नंतर या दोघांच्या मध्ये पहिले 2 स्मॉल लेटर नंतर 2 कॅपिटल लेटर असा आपल्याकडे एकच बॉक्स आहे. आणि नंतर काय सांगितलंय हे बघा हे इथं 8 आणि हा 8 याच्यामध्ये पहिले 2 स्मॉल नंतरचा कॅपिटल आणि शेवटचा एक स्मॉल असे आपल्याकडे 2च बॉक्स येतात. आणि शेवटचा बॉक्स जो आहे हा 9 नंबरचा हा स्मॉल वाय स्मॉल आर स्मॉल आर ह्याचे आपल्याकडे किती बॉक्स आहेत एकच बॉक्स आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या. काय लक्षात घ्या की इथं जे मी तुम्हाला सिक्वेन्स लावून दिलेला आहे तो इथला हा सिक्वेन्स कसा घ्यायचा त्याच्यानुसार लावून दिलाय. बोर्डाच्या परीक्षेमध्ये जर प्रश्न आलाय तर हे इथं लिहायचं काम नाहीये तुमचं. ठीक आहे. इथं तुम्हाला काय करायचं हे फक्त तुमच्या अंडरस्टँडिंग साठी मी इथं लिहून दिलेलं आहे. डन. तुम्ही बोर्डाच्या परीक्षेमध्ये फक्त काय करू शकता तर इथं दाखवलं पाहिजे नाही येल्लो राऊंड हे तुम्ही शब्द खाली मेन्शन करू शकता. ठीक आहे. आता हा झाला जिनोटिपिक रेशिओ, हा झाला फिनोटिपिक रेशिओ. डायहायब्रिडचा एक्सपेरिमेंट मध्ये फिनोटिपिक रेशिओ 9:3:3:1, जिनोटिपिक रेशिओ 1:2:2:4:1:1 हे तुमचा जिनोटिपिक रेशिओ तो हे बघा नीट 1:2:2:4:1:1:2:1 लक्षात ठेवायचा. रट्टा मारा पाठ करा काय करायचं करा पण डोक्यात कायमस्वरूपी पॅक करून टाका. कारण डायहायब्रिडच्या क्रॉस एक्सपेरिमेंट मध्ये तुमच्याकडे 100% कन्फर्म हाच रेशो आहे. पॅरेंट जरी बदलले तरी येणारा रेशो तुमचा हाच असेल. ठीक आहे. त्याच्यामुळे कन्फ्युज होऊ नका, गोंधळून जाऊ नका. खूप व्यवस्थितरित्या आपण समजून सांगितलेलं आहे. तरी पण तुम्हाला काही डाऊट असतील काही समजून असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कळवा. तुम्हीही सबस्क्राईब करा आणि इतरांना पण सबस्क्राईब करायला सांगा. ठीक है. 12वीं सीबीएसई इट मीन्स व्हाट कि 10th सीबीएसई के बच्चों के लिए 10th स्टेट बोर्ड के बच्चों के लिए 10वी आपल्याकडे जे स्टेट बोर्डचा सिलेबस आहे त्यांच्यासाठी आणि 12वीच्या स्टेट बोर्डच्या सिलेबस मध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्वांसाठीच हे कामाचं आहे. ठीक आहे. हे तुम्हीही पहा इतरांनाही पाहण्यासाठी सांगा, सर्वांना सबस्क्राईब करायला सांगा चॅनलसाठी. ओके. थांबूयात आता आपण. आणि परत एक सांगतोय 12वी परीक्षेमध्ये 12वी स्टेट बोर्डच्या थेरी पेपर साठी हा प्रश्न तुम्हाला 4 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानुसार तुम्हाला तयारी करायची आहे आणि ह्या पद्धतीने परीक्षेमध्ये तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. डन. आजचं थांबूयात मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओसाठी लवकरच.